शेतकरी आपल्या राज्यातला कांद्याचे भाव पडलेत, परेशान आहे, सरकारला देणं घेणं. लोक महागाईनं परेशान आहेत, सरकारला काहीच देणं घेणं नाही. दररोज पेट्रोलच्या किमती वाढतात, डिझेलच्या किमती वाढतायत. संपूर्ण जनता परेशान आहे, सत्ताधाऱ्यांना काही देणं घेणं नाही. तरुणांना रोजगार नाही, महिलांवर अत्याचाराच्या घटना घडतायत. तरुण मुलींना हातात डिग्री आहेत परंतु नोकऱ्या नाहीत. सरकारला अजिबात काही देणं घेणं नाही. मग सरकारला जर देणं घेणंच नसेल कुठल्याच गोष्टीत, महाराष्ट्रामध्ये लोकांना प्यायला पाणी नाही, महाराष्ट्रामध्ये महागाईचा दर वाढलेला आहे आणि कारण बाहेरच्या युद्धाचं किंवा जागतिक बाजारपेठेचं सांगतात. अच्छे दिनाचं गाजर ज्यावेळेस दाखवलं होतं त्यावेळेस पेट्रोल या देशात 2014 ला 70 रुपये लिटर होतं. त्यावेळेस गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणत होते या देशात किती महागाई आहे. हेमा मालिनी, राजनाथ सिंग असे कित्येक केंद्र स्तरावर असणारे स्मृती इराणी पर्यंत सगळे बोंबाबोंब करत होते महागाई वाढली, महागाई वाढली. त्या 2014च्या अगोदरच्या महागाईचा रेशो जर पाहिला तर आता त्या महागाईपेक्षा 100 पट महागाई जास्त आहे, दुप्पट भाव वाढले. राज्यकर्ते कोण आहेत मला नाही माहिती, पण लाजा वाटल्या पाहिजेत लोकप्रतिनिधींना, अंधभक्तांना, चेले चपाट्यांना, भक्तुल्यांना आणि सत्तेमध्ये बसतो की आपण लोकांना गिफ्ट मध्ये काय देतोय. लाडक्या बहिणींनी पैसे घेतले, मतदान केलं. या महाराष्ट्रातलं प्रत्येक घर उद्ध्वस्त जर कुणी केलं असेल, प्रत्येक घरातल्या महिलेनं जिनं 1500 रुपये घेऊन सत्ताधाऱ्यांना मतदान केलं. लाडकी बहीण म्हणून काय मिळालं महाराष्ट्राला? आज पोटाला चिमटे घेऊन लोक जगतायत, कुणालाच काय वाटत नाही, काहीच देणं घेणं नाही. हे चाललंय सध्याच्या महाराष्ट्रामध्ये. आणि आज तुम्ही काहीही खरेदी करायला जा, काहीही चांगलं तुम्हाला जर खायचं असेल, फिरायचं असेल, घालायचं असेल, कुठं वावरायचं असेल, सगळं महागलंय. माणूस म्हणून तुम्हाला स्वतःला जगायला लाज वाटेल अशी सरकारने अवस्था करून टाकली. हे आजचे दिन. राज्यातल्या जनतेला एकच गोष्ट हवी आहे, ती म्हणजे सरकारनं तयार केलेला जातीवाद. असं आहे का? राज्याला फक्त धर्मात वाद लावायचा आहे, विष कालवायचंय. महाराष्ट्राला आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री स्टेटमेंट ऐकलं, मला आश्चर्य वाटलं. या तुमच्या हाच्या युट्यूब चॅनलवर संतोष शिंदे ऑफिसर, मी त्या सर्वांचा मित्र सहकारी संतोष शिंदे, विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ सगळ्यात प्रेस करा. आणि व्हिडिओ आहेत, छोटे व्हिडिओ आहेत, बघायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्वाचं व्हिडिओ ऑफिशियल हे हक्काचं युट्यूब चॅनल विसरू नका. आपण मध्ये पोहोचा. काय म्हणाले की मोदीजी या कमी करणार आहेत, वाचवणार आहेत. मोदीजी प्रधानमंत्री ते पंतप्रधान महिला खाओ खुद जान जाओ म्हणतात. ती म्हणते मिलिडी इतनी, हे म्हणतात मी त्या जाहिरात आणि नंगा. हे आमचा दिन आहे. या देशात शेतकरी आहे, या देशातला कामगार परेशान आहे, या देशातला सामान्य पण आहे, नोकरदार परेशान, प्रत्येक व्यक्ती आहे, दीन गरीब कामगारवासी, शेतमजूर, घाटावरचा खालचा सगळी माणसं परेशान आहे. सुद्धा आहे. या देशानं मी काही बातम्या त्यांच्याकडे देतो. कांदा उत्पादक शेतकरी परेशान आहेत, शेतकरी परेशान आहेत, फळ परेशान आहेत, शेतकरी खतम आहे, बीम आहे. म्हणतात प्रधानमंत्री श्रमिका करतील आणि पंतप्रधान मेडी खाओ. काय धंदा आहे आपल्या राज्याची ही परिस्थिती. केंद्र सरकार जर सगळ्यात कार्यतत्पर जर कशासाठी असेल तर आम्ही खटले चालले, त्याच्यात बाई बरी कशी अध्यक्षांना संपर्क सही सलामत काढ. या अदानी डील आहे तिथल्या गोष्टीचं वाटतं. या देशात प्रत्येक नागरिक माहिती चटक्यापासून पाहिजे, बेरोजगारी चटक्यापासून,
सगळ्या लोकांनी गुण्यागोविंदाने राहिलं पाहिजे. हे जरी केलं तरी सत्ताधाऱ्यांची सगळी लोक करू शकतात. सरकारचा चेहरा मीच काही बोल, मी राजकीय पक्षाच्या नेत्यांबद्दलच बोलत नाही. त्याच्या डेंजर आहे. सत्ताधारी चुकत झालं पाहिजे. या देशात नीट सारखा घोटाळा साधाही गप्पा आहे, काहीतरी असतील पुंजा आवाज म्हणजे सगळ्या यंत्रणा फेल असतील आणि विरोधी असतील तर दोष द्यायचा कुणाला? विरोधकांनी या देशाच्या वाटतं. जर घाबरून जगत असतील तर विरोधकांना आवाज म्हणे विरोध दबला नाही सुद्धा आणि सरकारने सुद्धा याच्यापेक्षा वाईट परिस्थिती दुसरी कुठली नाही. हा नसेल मागण्यासाठी तरी जे लढतायत त्यांच्या हे आणि तरी खूप जण सरकारला नसेल एकातरीच सरकार वटणीवरसाठी लोकांनी काहीतरी विचार केला. सीजीआय ज्या पद्धतीने झुरळले तसं राज्य ते जनता किड्यासारखं चिरून टाकतील आणि ही वेळ लांब नाही हे लक्षात ठेवा. जागृती खरा विचार करा. पैसे मतदानाला देतात म्हणून लाचार होऊ नका. तुम्ही अजून काही शब्द